उद्यापासून हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे, तर सरकारचा आता चहापानाचा कार्यक्रम सुरू आहे। चहापानाच्या कार्यक्रमानंतर कॅबिनेट बैठकीला सुरुवात होणार आहे। दरम्यान सरकारच्या चहापानावर विरोधकांनी बहिष्कार घातलाय। इतिहासात दोन्ही सभागृह विरोधी पक्षनेत्यांविनाच सध्या पाहायला मिळतात, त्यामुळे विरोधी पक्षनेत्यांची मागणी खरं तर विरोधकांकडून केली जाते। त्यामुळे या अधिवेशनात तरी सभागृहांना विरोधी पक्षनेते मिळतात का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। सध्या या चहापानाच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे। थोड्याच वेळात आता महायुती सरकारची पत्रकार परिषद सुद्धा होणार आहे। दरम्यान या चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधकांनी बहिष्कार घातलाय। ही दोन दृश्य आपण महत्त्वाची पाहतोय। नागपुरात हिवाळी अधिवेशनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। सरकारचा चहापानाचा कार्यक्रम आता होतोय, तर दुसरीकडे चहापानाच्या कार्यक्रमानंतर आता कॅबिनेट बैठकीला सुद्धा सुरुवात झालेली आहे। या कॅबिनेट बैठकीमध्ये महायुतीचे हे महत्त्वाचे नेते, आमदार, मंत्री उपस्थित आहेत। दुसरीकडे विरोधकांनी या चहापानाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला होता। त्या संदर्भातलं पत्र सुद्धा त्यांनी पाठवलं होतं। मात्र महत्त्वाचं म्हणजे शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांची त्या पत्रावर सही नव्हती। त्यामुळे आता या सगळ्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची गोष्ट ही आहे की विरोधी पक्षनेते पद हे उद्या अधिवेशनात मिळतं का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। त्या संदर्भातली वारंवार मागणी विरोधकांकडून केली जाते।